पाहिजे। शासनाने निर्देश दिल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून जी कारवाई सुरू झालेली आहे, कारवाई सुरू झाली आम्ही मानतो। कारवाई सुरू झाल्यानंतर ज्यांना कारवाईचे अधिकार आहेत ज्यांच्याकडे, ते अशा तऱ्हेने कारवाई करतात की फार मोठे अधिकार आम्हाला प्राप्त झाले आहेत। एखाद्याने चुकून मागून त्या ठिकाणी जर दाणे टाकले तर त्याच्यावरती पोलिसांपेक्षाही पुढे जाऊन या ठिकाणी दादागिरी करत असतात, त्याच्याकडून जोर जबरदस्तीने दंड वसूल करत असतात। खरं म्हणजे पहिल्यांदा सूचना द्यायची असते आणि दुसऱ्यांदा दंड वसुली करायची असते। त्यामुळे या निवेदनाच्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे की याच्यामध्ये जे 2-3 महत्त्वाचे मी मुद्दे उपस्थित केले होते की यांचं खाणं पिणं बंद झाल्याचं नागरी वस्तीला त्रास होण्याचा संभव आहे, त्यामुळे नागरी वस्तीच्या बाहेर कुठेतरी यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करावी आणि या पक्षाचं जतन करावं। मंत्री महोदय उदय सामंत साहेब। विरोधी पक्षाचा सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सुनील शिंदे साहेबांनी 93च्या माध्यमातून ही चर्चा उपस्थित केलेली आहे। याचं गांभीर्य देखील मुंबईच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना देखील आहे। अनेक वेळा मुंबईच्याच लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती की हे कबूतरखाने बंद देखील झाले पाहिजेत, कारण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आता कबूतरांमध्ये जाऊन काय आपण अवेअरनेस क्रिएट करू शकत नाही, त्यांना काय सांगू शकत नाही की तुम्ही इकडे येऊ नका। जी लोक अनिल परब साहेबांनी तो व्हायरसचा विषय होता, हा कबुतरांचा विषय आहे। त्याच्यामुळे कबुतरांना काय आपण जाऊन सांगू शकत नाही की तुम्ही दादरला येऊ नका, तुम्ही गिरगावला येऊ नका, तुम्ही अजून कुठे येऊ नका। तर त्याच्यामध्ये गिरीश भाऊंचं म्हणणं असं आहे की कुठच्या पक्षाचा दानापाणी बंद झाला आहे, तर ते मी त्यांना खुलासा करतो की कबुतरांचा दानापाणी बंद झालेला आहे। त्याच्यामुळं शिंदेसाहेब तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की यांच्या विष्ठेमुळं अनेक रोगराई पसरते। तसा KEM हॉस्पिटलचा रिपोर्ट देखील आपल्याकडे आहे आणि म्हणून पहिल्या आठवड्यामध्ये जी लक्षवेधी विधानसभेमध्ये झाली त्याच्यामध्ये सगळ्याच मुंबईच्या आमदारांनी अशी मागणी केली की हे कबूतरखाने जर बंद झाले आणि वस्तीच्या बाहेर गेले तर नागरिकांचं आरोग्य सुधारू शकतं। पण सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की हा जो पक्षी आहे हा जर अचानकपणे कॉलनीमध्ये आला, घरामध्ये हा थवेच्या थवे आले तरी देखील अडचण निर्माण होऊ शकते। म्हणून शिंदेसाहेबांनी केलेली जी सूचना आहे तशा पद्धतीचं कुठं पार्क करता येईल का, त्यांना चांगल्या पद्धतीनं दाना पाणी देऊन कशा पद्धतीनं जगवता येईल यासाठी महानगरपालिकेला निर्देश दिले जातील। अनुक्रमांक नंबर 2 सूचना क्रमांक 18 अरुण लाड। सभापती महोदय, विधान परिषदेच्या नियमच्या अंमलबजावणी खालील आणि महत्त्वाच्या आणि तातडीच्या विषयावर लक्ष वेधित आहे, ज्यात जिल्ह्यातील रस्त्यापासून सभागृह, नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद नाविन्य योजनेसाठी म्हणजे DCT पर्यंत निधी दिला जातो, पण त्या निधी नुसता घोषित केला जातो। त्या निधीसाठी सगळे असतात, खासदार असतात, पालकमंत्री असतात, आमदार असतात,